राज्यातील मागासवर्गीय व मुस्लिम समाजावरील वाढत्या अत्याचाराचा निषेधार्थ नागपूर शहरात वंचित बहुजन आघाडीसह पक्षाच्या वतीने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रदर्शन करण्यात आले। पिछले कुछ महीनों पहले की आप अगर इस देश में महाराष्ट्र में खास करके वातावरण देखे होंगे तो दलित, मुस्लिम, छात्र छात्राएं, अल्पसंख्यक, निचले जाति के लोग, इन पे अन्याय अत्याचार बढ़ने की बहुत सारी घटनाएं हुई है। मुंबई में एक हमारी मागासवर्गीय छात्रा की हॉस्टल में सरेआम हत्या कर दी गई। पुलिस का कहाँ दबाव है, कहाँ पुलिस है, कहाँ प्रशासन है। मुस्लिम, मागासवर्गीय, कमज़ोर वर्ग अपना आक्रोश पैदा करना चाहता है इन साम्राज्यवादियों के, भांडवलवादियों के साथ। तो ये तमाम मनुवादी सरकार को उठा के पटक के गिराना है। तो आने वाले विधानसभा, महानगर और लोकसभा के चुनाव में तमाम दलित, मुस्लिम, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यक लोगों को निवेदन करता हूँ, विनंती करता हूँ कि प्रकाश आंबेडकर साहब का जो नेतृत्व है, दूरदृष्टि नेतृत्व, एकमेव नेता इस देश और महाराष्ट्र में है कि जो ये मनुवादियों को, भांडवलवादियों को टक्कर दे सकता है। तो तमाम भाइयों से मेरी विनंती है कि ये जो नारे निदर्शन है, मोर्चा, ये तमाम देश में और महाराष्ट्र में हो रहे हैं। उसी कड़ी में नागपुर शहर के तरफ, नागपुर शहर और नागपुर जिला के तरफ से भी ये निषेध मोर्चे का आयोजन किया गया है। हम लोग फिर से आने वाली अपनी ताकत प्रकाश आंबेडकर के नेतृत्व में इस महाराष्ट्र में आने वाले चुनाव में बता देंगे। इरफान भाई दुपारे साहब अपने जिला अध्यक्ष है, माजी तहसीलदार फुसाटे साहब, इंजीनियर राहुल दहीकर और तमाम लोगों के नेतृत्व में सलमान भाई, अकरम भाई, ये तमाम के नेतृत्व में यहाँ जब कमिश्नर साहब के थ्रू इस देश के, इस महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और मुख्यमंत्री को निवेदन देने जा रहे हैं कि आप तो भी तुमने इस पे योग्य कदम नहीं उठाया। आपने मुस्लिमों की, अल्पसंख्यकों की, दलितों की, वंचितों की सुरक्षा का इंतजाम नहीं किया, दंगले खत्म नहीं किए। तो आने वाला वक्त तुमको बता देगा प्रकाश आंबेडकर साहब की ताकत क्या है। हम लोग संविधानवादी लोग हैं, संविधान बचाने का काम करते हैं और जो लोग संविधान को मुट्ठी मेल करना चाहते हैं, इनके मंसूबे हम कभी भी पूरे नहीं होने देंगे। संविधान में जो हमको आरक्षण मिला है उसको भी बदलने की कोशिश हो रही है, मनुस्मृति लाने की कोशिश हो रही है। तो अभी ऐसा नहीं होना चाहिए। अभी एक आदिवासी बच्चे के ऊपर पेशाब किए शुक्ला ने, उसको कड़ी से कड़ी कार्रवाई होना चाहिए। उसको बाकायदा राजा महाराजा के जैसे लेके जा रही है। कहा का भाई, हम लोग अगर ऐसा करते हैं, हमारा SC ST OBC मुस्लिम समुदाय अगर करता है तो हमारे ऊपर 10 बार क्या तो लांछन लगाते हैं, उठा के ले जाते हैं, मारते पीटते हैं। अगर उन लोगों के ऊपर हो रहा है, उन लोगों ने किया है अन्याय अत्याचार हम आदिवासियों के ऊपर, तो उनको क्यों नहीं कार्रवाई हो रही है? तो ये बड़ी दुख की बात है। हमारी जल जंगल जमीन हमसे छीन रहे हैं और वो टाटा अंबानी को बेच रहे हैं। ये बड़ी दुख की बात है। और राष्ट्रपति हमारी यहाँ पे महाराष्ट्र में, नागपुर में आने के बाद में ना संविधान हमारे दीक्षा भूमि गई है, ना संविधान चौक आई है। हम SC ST OBC आदिवासियों का क्या प्रॉब्लम है, क्या समस्या है, उसने अभी तक देखी नहीं है। उनको समझना चाहिए जो एक राष्ट्रपति आदिवासी की बनी है, लेकिन उस आदिवासी इसलिए बनाए हैं क्योंकि सिग्नेचर के लिए जो आदिवासियों की जल जंगल जमीन है उसको हड़पने के लिए इन लोगों ने एक राष्ट्रपति को बनाया। बाकी हम लोगों के लिए SC ST OBC अनुसूचित जनजाति के लिए आज तक कुछ नहीं किया और ना करने वाली है। तो साथियों, बस सेवा जोहार। ताला लगाएंगे, एक वहाँ की जो मनुवादियों की किताब बनाई हुई है उसको हम खुद जलाएंगे, क्योंकि तुमने जो किताबें बनाई है वो देश के विरुद्ध है, आवाम के विरुद्ध है, लोगों के विरुद्ध है। ऐसी कौन सी किताब में तुमने क्या लिख दिया? पेशाब करना किसी के ऊपर जायज है क्या? पैदा होने के बाद ना इंसान, बच्चे को नहीं मालूम रहता कि वो हिंदू है, मुसलमान है, सिख है, ईसाई है, आदिवासी है, जैन है, क्या है। उसको तो हम 7 साल में जब वो बालिग होता है, थोड़ा थोड़ा समझते, तब हम समझाते हैं तुम्हारा धर्म क्या है। पैदा तो वो इंसान ही हुआ है ना। अब गलती से ठाकुर के घर में पैदा हो जाए तो क्या मतलब वो ठाकुर हो जाएगा क्या? वो तो इंसान ही था ना। मगर साथ आप किताबों में इस तरीके से सजा के लिखा जाता है कि ये छोटी जात, वो बड़ी जात, वो ऊंची जात,
अगर जात ऊंची होती तो समझ लीजिए अल्लाह की कसम इंसान भी बहुत ऊंचा होता था, इंसान छोटा नहीं रहता था। ठाकुर क्या इतने नहीं होते क्या, बौने भी होते हैं। मैं ऐसा ठाकुर भाई को पंडित भाई किसी को बोल नहीं रहा हूँ, बस जो समाज के हिसाब से मनुवादियों की किताबें लिखी गई उसके हिसाब से बता रहा हूँ। ठाकुर भी, ब्राह्मण भी, गिद्दी भी होते हैं, तो क्या मतलब है, क्या वो ऊंचे नीच हो गए क्या? आपने तो जाति आधार से जोड़ दिया हमको, जाति आधार से बॉर्डर पे जोड़ो ना हमको। आप बोलते हमको ताकत चाहिए, हमारी जात ऊंची है, हम बहादुर है, तो जाओ ना बॉर्डर पे, देश की सेवा करो ना, लड़ो ना। पाकिस्तान से, चाइना से, पाकिस्तान का नाम आता तो खर्च कूद पड़ते हो। अरे पाकिस्तान की औकात नहीं है हमारी बराबरी करने की, हमारी औकात किससे है? चाइना से। तुम लड़ते क्यों नहीं? बीजेपी की औकात नहीं है वहाँ तक जाने की, क्यों नहीं जाती है? डरती है। क्यों डरती है? आप लोगों को खुद को मालूम है क्यों डरती है। क्योंकि जिसके अंदर साहस होता है ना, वो पाकिस्तान नहीं करता, वो चाइना करता। मगर क्या करना है, मनुवादियों की जो सोच है वो ला ला के रोज जब यूट्यूब चालू करो तो सोशल मीडिया पे वही चालू रहता। किसी एक वीडियो मैंने भी देखा था, एक ब्राह्मण आदमी गाड़ी की बोनट पे थूकता और एक दलित समाज से उसको चटवाता है। ये आपका 2016 का कांड है, उस पर कोई आवाज़ नहीं उठी। ऐसे कई दिन पहले 2 मुस्लिम युवक को उठा के लेके गए, अब बंद करके कमरे में मारा गया, उस पर भी कोई नहीं। अभी जैसे पेशाब कांड हुआ सीडी वाला, तो शिवराज सिंह चौहान जो मामा जी है उनके अंदर की अंतरात्मा जाग गई, मस्त उसको लेके गए। कभी देखा ना पेशाब करते हुए वो आदमी कैसा दिख रहा है, बस शिवराज सिंह के घर में कैसा दिख रहा है, चमक रहा है। उसको मस्त उसको नहलाए धुलाए फ्रेश करके कुर्सी बिठाए, पैर धो के पीने की एक्टिंग करे। क्यों? 2024 है ना, इलेक्शन कितना है, इनको वोट बैंक कब बनाना है, कैसा बनाना है, इनका दिमाग बहुत अच्छा चलता। समाज के लिए नहीं चलता, आवाम के लिए चलता। क्यों चलेगा आवाम के लिए? क्योंकि आवाम तो एक मुद्दा है ना वोटिंग का, भलाई का नहीं है। बस मैं यही कहूँगा, आप लोग वंचित बहुजन आघाड़ी को समर्थन करें और उनकी सरकार बनाने के लिए ज़्यादा से ज़्यादा आए और उनको वोट भी करें और उनको आगे भी बढ़ाए। जय भीम, जय भारत, जय संविधान। महाविकास आघाडीचे आणि सध्या भाजपला साथ देणारे राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ 2 दिवसांपूर्वी मंत्रिपद मिळाल्यानंतर कोल्हापुरात आले होते। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शिवसेना शहर अध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचा युती धर्म फक्त शिवसेनेनेच पाळावा का असा सवाल करून नेत्यांच्या हातात आणि निष्ठावंतांना लाथ असं समजायचं का असा सवाल करून आमदार सतेज पाटील यांच्याबद्दल उघडपणे इंगवले यांनी नाराजी व्यक्त केली। राज्यामध्ये राजकीय घडामोडी अतिशय वेगवान होत असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नवीन मंत्री महोदय जे झाले हसन मुश्रीफ साहेब यांचा मी तसा जुना कार्यकर्ता, त्यांचा माझा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे, ते माझे जुने नेते आहेत। पण शिवसेनेचं शहर प्रमुख काम करताना मी माझी तत्व सोडून कधी चालणार नाही। मी माझ्या पक्षाशी प्रामाणिकच राहणं हीच काळाची गरज आहे आणि आम्ही प्रामाणिक असणार। इतक्या राजकीय घडामोडी होत असताना आमदार बंटी पाटील साहेबांनी सन्मान्य मुश्रीफ साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करणं आणि तेही खुलेआम, म्हणजे यातून मी माझ्या पक्षश्रेष्ठींना किंवा जनतेला एक सांगू इच्छितो, जर तुफान पैसा असेल आणि पैशाच्या माध्यमातून नेतृत्व असेल, नेता कोणतरी मोठा असेल, तर त्यांनी या जनतेमध्ये येऊन काही केलं तर चालेल का? मुश्रीफ साहेबांना मी देखील पुष्पगुच्छ देऊ शकलो असतो, पण मी जाणार नाही आणि जाऊ शकत नाही, कारण मी एका पक्षाचं शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून काम करतो। माझ्या पक्षाशी एकनिष्ठ राहणे माझं परम कर्तव्य मी समजतो। हा एक मुद्दा झाला। दुसरा मुद्दा, आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये मी राजघराण्यावर टीका करतो असं काहीतरी झालं। ही टीका नाही। महाराष्ट्र राज्यामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये संभाजीराजे यांनी शिवसेनेला उद्देशून, सन्मान्य पक्षप्रमुखांना उद्देशून अपशब्द वापरले होते, चुकीचे शब्द वापरले होते। मला न घेतल्यामुळे शिवसेनेची वाट लागली असा देखील गलिच्छ शब्द वापरला होता। मग अशा संभाजीराजेंच्या बद्दल शहर प्रमुख या नात्यानं मी माझं मत मांडायचं की नाही। त्यांना वाटलं ते भाजपमध्ये गेले, त्यांना वाटलं आता शिवसेनेत आले, त्यांना वाटलं तर ते काँग्रेसमध्ये जाणार,
त्यांना वाटलं म्हणून त्यांनी स्वराज्य नावाचा पक्ष स्थापन केला. अशा एका चुकीच्या भूमिकाने दलबदलू भूमिकेला माझा विरोध होता आहे, राहणार, हे स्पष्टच आहे. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा नांदेडच्या उत्तरच्या वतीने भीमघाट येथील नालंदा बुद्ध विहारात एक दिवसीय जिल्हास्तरीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले. नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शवंतराव चावरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या चिंतन शिबिरात मुंबई येथून आलेले भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय सचिव MD सरोदे, विभागीय सचिव संबोधी सोनकांबळे यांनी प्रबोधनाची आचारसंहिता, अडचणी, शंका समाधान याविषयी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. मी युवराज मोरे, नांदेड जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचा केंद्रीय शिक्षक आहे आणि माजी जिल्हा सरचिटणीस आहे. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यामध्ये 8 आणि 9 तारखेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे चिंतन शिबिर आयोजित केलं जिल्हास्तरीय. या जिल्हास्तरीय शिबिरामध्ये या ठिकाणी संस्थेची जी काही आचारसंहिता आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती जी आहे ही धम्मक्रांती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी राबवली पाहिजे या संदर्भामध्ये या ठिकाणी चिंतन कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने ती क्रांती चळवळ जी आहे ही राबवली पाहिजे, धम्मक्रांती चळवळ कशी राबवली पाहिजे या संदर्भामध्ये या ठिकाणी पूर्णपणे अत्यंत उत्कृष्टपणे असं संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय सचिव आदरणीय MD सरोदे सर आणि महाराष्ट्राचे विभागीय सचिव आदरणीय संबोधी सोनकांबळे सरांनी या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थितरित्या या ठिकाणी सादर केल्यास सर्वांना समजावून सांगितलेलं आहे. आणि विशेषतः या ठिकाणी या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं नेटवर्क जे आहे ग्रासरूटपर्यंत खेड्यामध्ये वाडी तांड्यापर्यंत कशा पद्धतीने जाईल हा जो डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांचा जो मानस आहे, जो काय प्रयत्न आहे त्याला या ठिकाणी पूर्णपणे यशस्वीपण येण्याचे पूर्णपणे या माध्यमातून होणार आहे. आणि ही चळवळ डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या कार्याध्यक्षपदावरून त्यांच्या मार्गदर्शनानुसार हे संपूर्ण भारतामध्ये ही चळवळ पूर्णपणे जोमाने चालू आहे. जय भीम, नमो बुद्धाय. मी MD सरोदे, राष्ट्रीय सदस्य आणि केंद्रीय शिक्षक, लेखक, वरिष्ठ पदाधिकारी. आज या ठिकाणी संस्थेचे कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी आदरणीय भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आज नांदेड यामध्ये या शिबिराचा उपक्रम राबवत असताना या शिबिरामध्ये पहिल्यांदा प्रबोधनाची आचारसंहिता, आमचा कार्यकर्ता प्रबोधन करताना त्याने कसं बोलावं, कशी मांडणी करावी, काय करावं, बहुजनांच्या लोकांच्या भावना दुखू नयेत म्हणून कुठले शब्द प्रयोग करावेत, कुठले करू नयेत, अशा तऱ्हेची आचारसंहिता या ठिकाणी आज कार्यकर्त्यांना देण्यात आलेले आहे भीमराव साहेब आंबेडकरांच्या आदेशावरून. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. सर्व सेवा संघ वाराणसी उत्तर प्रदेश येथील प्रकाशन विभाग व सर्वोदय आश्रमच्या जागेवर उत्तर प्रदेश सरकार जिल्हा प्रशासनाच्या मार्फत दंडुकेशाही करून जबरदस्तीने संस्थेची जागा उद्ध्वस्त करून हडपण्याचा प्रयत्न सर्व सेवा संघ संस्थेला नोटीस पाठवून केला जातोय. त्याच निमित्ताने वाराणसी येथे गेल्या 1 महिन्यापासून सतत आंदोलन सुरू आहे. त्या सत्याग्रह आंदोलनाला समर्थन देण्यासाठी वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळ व अन्य गांधी विचारांच्या संघटना संस्थांच्या मार्फत हे आंदोलन महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर करण्यात आले. उत्तर प्रदेश में
सर्व सेवा संघ की जो 1960 में आचार्य विनोबा भावे और लाल बहादुर शास्त्री इनके माध्यम से जो गांधी विचार प्रसार के लिए जो जगह मिली थी और उस जगह पे जयप्रकाश नारायण जी के माध्यम से जो गांधी विद्या संस्थान का निर्माण किया था, उस संस्थान को पूरी तरह से सरकार ने मतलब यूपी सरकार ने हड़प लिया है। और वो जो जगह प्रचार के लिए और प्रकाशन के लिए जो दी गई थी, जिस पर सर्व सेवा संघ के माध्यम से पिछले 60 वर्ष से काम चल रहा है, वो पूरी जगह जो है सर्व सेवा संघ के नाम से है और उसकी खरीद बिक्री भी हो चुकी है। वो सारी चीज़ें होने के बावजूद वहाँ का जो डीएम है वाराणसी का, वो आदेश देता है डिमोलेशन के लिए और इस तरह से लीगल चीज़ों को इलीगल तरीके से सरकार के माध्यम से जो है ये एक विचार की जगहों को ख़त्म करने की जो प्रक्रिया चला रही है, जो ये हुक्मशाही जो चल रही है वहाँ पे जो है, इस डिक्टेटरशिप के खिलाफ जो है देश भर में वाराणसी में पिछले 50 दिनों से आंदोलन चल रहा है, सत्याग्रह आंदोलन। और उसी सत्याग्रह आंदोलन को मजबूत करने के लिए देश भर में आज आंदोलन हो रहा है। उसी के परिणाम स्वरूप जो है आज यहाँ पे प्रतीकात्मक स्वरूप जो है यहाँ मोदी सरकार और योगी सरकार के निषेध में ये निषेध आंदोलन यहाँ के वर्धा जिला सर्वोदय मंडल और जितने भी ये सहयोगी और मित्र संगठन और पक्ष है, पार्टियाँ है, वो यहाँ आकर जो है सरकार का मतलब केंद्र सरकार का और योगी सरकार का निषेध करने के लिए और ये जो मनमानी का काम वो लोग कर रहे हैं वहाँ पे, उसका निषेध करने के लिए हम यहाँ पे आंदोलन कर रहे हैं। निशुल्क टेस्ट सिरीज ही बेरोजगार तथा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना लाभदायी ठरेल। या टेस्ट सिरीजमुळे विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस होईल व राज्य तथा केंद्र शासनाच्या परीक्षेत यश गाठण्यास मदत होईल, असे उद्गार भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी काढलेत। ज्येष्ठ शिवसैनिक रामभाऊ पेटकुले व दत्ता बोरेकर यांच्या हस्ते निशुल्क टेस्ट सिरीज यावेळी उद्घाटन करण्यात आले। जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा युवती सेना विधानसभा आयोजित आज तलाठी व वनरक्षक पदाकरिता टेस्ट सिरीजचे आयोजन करण्यात आलेले आहे। ही टेस्ट सिरीज घेण्यामागे आम्हाला सन्माननीय आदित्य उद्धवसाहेब ठाकरे आणि युवा नेते वरुणजी साहेब आणि तसेच आमचे रविभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही तलाठी व वनरक्षक पदाची सिरीज सुरू करत आहोत। ही सिरीज सुरू करण्यामागे की मुलांनी स्पर्धात्मक परीक्षेकडे वळावे, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील मुलांनी सुद्धा सरकारी कर्मचारी म्हणून लागावे, यासाठी आम्ही त्यांना स्पर्धात्मक परीक्षेचे मार्गदर्शनाकरिता ही टेस्ट सिरीज राबवित आहे। तलाठी आणि वनरक्षक या पदासाठी पूर्वतयारी म्हणून टेस्ट सिरीज सुरुवात केली आहे। त्याचा सर उद्घाटन आमचे ज्येष्ठ शिवसैनिक सन्माननीय रामभाऊजी पेटकुले आणि अनुभाऊजी पारोदे यांच्या उपस्थितीत आज पार पडलेला आहे। या सिरीजमध्ये वनरक्षक आणि तलाठी या पदासाठी पूर्वतयारी म्हणून त्या भद्रावती शहरातील तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही ही टेस्ट सिरीज सुरू केली आहे, जेणेकरून पुढील भविष्यासाठी त्यांना त्या परीक्षा सोप्या जाव्या आणि त्याची एक पूर्वतयारी व्हावी आणि आपल्या विभागातील जे शैक्षणिक शिकलेले मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांना त्या पदासाठी जाता यावं, त्या पदावर पोचता यावं, ही एक सिरीज म्हणून आम्ही ते सुरू केली आहे। आमचं जे ब्रीदवाक्य आहे शिवसेनेचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या समाजकारणाचं प्रेरित होऊन आणि समाजकार्यासाठी आम्हाला जे बाळासाहेबांनी मूलमंत्र दिला, त्या मूलमंत्रातून प्रेरित होऊन आम्ही हे स्टडी सर्कल आजपासून इथे सुरू केलेलं आहे। तलाठी व वनरक्षक निःशुल्क टेस्ट सिरीज 2023 युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राबविला जात आहे। त्याचा एक भाग म्हणून वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये वरोरा आणि भद्रावती तालुक्यात वरोरा भद्रावती शहरामध्ये हा एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून जवळजवळ 250 विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतलेला आहे आणि यामध्ये तलाठी व वनरक्षक असं दर रविवारी इथे जसजशी नोंदणी होत राहील तसतशी त्या नोंदणीप्रमाणे पेपर घेतला जाईल आणि हा आजचा पहिला टप्पा आहे। पुढचा टप्पा हा दुसरा टप्पा दुसऱ्या रविवारी आहे। तरी युवा व युवती सेनेतर्फे विधानसभा वरोरा भद्रावती प्रमुख म्हणून या दोन्ही तालुक्याचे तालुका प्रमुख शहर प्रमुख यांच्या वतीने
मी आवाहन करतो की या परिसरातील सर्व युवा युवती यांनी याच्यामध्ये भाग घेऊन सरळ तलाठी व वनरक्षक या पदाधिकाऱ्याची जी टेस्ट सिरीज आहे याचा लाभ घ्यावा. भविष्यात त्यांना सर्व त्यांच्या भविष्य उज्ज्वलासाठी याचा उपयोग व्हावा यासाठी हा उपक्रम आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेडच्या वतीने वैशाली नगरातील दीपंकर कुंज येथे बौद्धांचे 10 अलंकारांपैकी मादक पदार्थांपासून अलिप्त राहणे या विषयावर धम्मचारी विनयरक्षित यांनी व्याख्यान दिले. या धम्मवर्गास उर्गेन संघरक्षित इयान केंद्राचे सचिव प्रज्ञारक्षित नाट्यकलावंत विजय डोंगरे, धम्मचारी अभय सेन यांच्यासह धम्मबंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी धम्ममित्र विजय डोंगरे. मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून इथे येत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरेही करत असतो. की माझ्या जीवनामध्ये मी विचारल्याप्रमाणे आमूलाग्र बदल झालेला आहे. की माझं जीवन मला मागचं कळाल्यानंतर मला असं वाटतं की फार उशीर झाला, कारण फार उशिराही मला कळालेलं आहे. जसं की आज विनयरक्षितांनी मादक पदार्थाविषयी भाष्य केलेलं आहे, एक प्रवचन दिलेलं आहे. मी स्मित पडतो की दारू गांजा वगैरे या पुरतच मादक असेल, परंतु आजची मादकता आम्हाला खऱ्या अर्थानं कळालेली आहे. आणि म्हणून माझा प्रत्येक दिवस असा म्हणजे म्हणतात दुःखमुक्त होण्याच्याच मार्गावर आहे. फार दुःखमुक्त नाही, परंतु मला शाश्वती आहे की जर मी याच्यातच राहिलो तर मी खरंच सुखी जीवन जगू शकतो. सांसारिक जीवनामध्ये अनेक अडचणी असतात, ते सांभाळून देखील मी सुखी आहे असं म्हणतो. मी आर्थिकदृष्ट्या सबळ जरी नसलो तरी मी श्रीमंत आहे असं मला आता वाटते. या तुम्हाला लाभ काय मिळतो? धम्मवर्गामधून हाच लाभ मिळतो की मी माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वागायचा प्रयत्न करतो. लोकांच्या म्हणजे धम्मचार्यांच्या चांगल्या संपर्कात राहून ज्या गोष्टी चांगल्या आहेत ते घेत असतो. आणि म्हणून मला वारंवार यावंसं वाटतं. खरंच कधी कधी माझं याद आहे, अभयसेनने विचारलं की माझा एक वर्ग चुकलेला आहे, मी 4 वर्गाला नव्हतो, पण मला सर्व संकुचित वाटलं की मी माझी वेळ गेलेली आहे, त्यामुळं मी रेग्युलर येतो आणि अशा प्रकारचं हे माझं जीवन व्यतीत करतो. खूपच छान आहे. मला तर वाटते दुसऱ्यांनी सुद्धा याच्यात सहभागी व्हावं. मी प्रयत्न करत असतो दुसऱ्यांना आणण्याचे. आता तो त्याचा प्रश्न राहिलेला आहे. धन्यवाद. जय भीम. तुम्हाला मी हे सांगते की आमच्या इथे 8 दिवसाला धम्मवर्ग चालतात. त्या वर्गामधून मला खूप मैत्री भेटत असते, धम्म ऐकायला मिळत असते, मला ध्यान करायला मिळतो. आणि मला असं घरामधून जे काही आपल्यावर जे काही छोटे मोठे काही अडीअडचणी राहतात त्याच्यामधून आताच आम्ही ऐकलो की जे काही दुःख होत असते तर त्याच्यासाठी मला वर्गामध्ये आल्यावर समाधान वाटते. मी आज 92 पासून या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये आहे आणि या महासंघामध्ये मी बरेच वर्ष धम्ममित्र म्हणून काम केलेले आहे. आणि मी 2017 डिसेंबर आणि 17 तारखेलाच माझी दीक्षा झालेली आहे. आणि मी धम्मचारी म्हणून मी महिलांमध्ये मिक्स राहते आणि जे मला काही समजते तर मी ते देण्याचा प्रयत्न करते. दलितानंद गायकवाड, राहणार वसमत, जिल्हा हिंगोली, इथून मी आलेला आहे. धम्मवर्गामध्ये आल्यानं जे काय बुद्ध तत्व जे काय आहे आचरणात आणल्यावर जे रुजतात आपल्या मनामध्ये, त्याच्यापासून जे आपल्याला आनंद भेटते तो द्विगुणित असते. कारण धम्म हा आपला मनावरच आहे. म्हणून काया वाचा आणि मन याचं प्रामाणिक जर आचरण केलं तर आपण दुःखमुक्त होतो. एवढंही नाही. जय भीम सर्वांना. आणि आज मी धम्मचारी विनयरक्षित त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेड केंद्रातून. आणि आज दर रविवारी जसं इथं वर्ग होता तसा आजचा विषय होता की मादक पदार्थांपासून अलिप्त कसं राहायचं किंवा कसं असलं पाहिजे. हा एक बौद्धांचा अलंकार कसा आहे
याविषयीचं आजचं मार्गदर्शनपर प्रवचन होतं आणि ते मी लीड केलं होतं. तर मला असं वाटतं की बाबासाहेबांना पण हीच एक महत्त्वाची बाब नेहमी लक्षात यायची की आपल्या समाजाने मादकतेपासून किंवा आपल्या मनाला गुंगी आणणाऱ्या पदार्थांपासून दूर राहिलं तर ते समाजामध्ये एक चांगली प्रतिष्ठा उत्पन्न करू शकतात, चांगल्या पद्धतीने राहू शकतात आणि एक आदर्श बौद्ध व्यक्ती जसा असतो तसं ते होऊ शकतात. ही जी बाब बाबासाहेबांनी सांगितलेली आहे तीच बुद्धांनी पण सांगितलेली आहे की तुम्हाला एक व्यक्ती बनायचा असेल तर तुम्हाला मादक पदार्थांपासून दूर राहिलं पाहिजे. तर आजचा प्रवचनाचा तोच भाग होता जो आपल्याला एक खऱ्या अर्थानं बौद्ध बनवायला मदत करेल. तर हाच एक भाग होता ज्याच्यावर मी आज बोललो. इतक्या वर्षापासून 2500 वर्षापासून बुद्धांपासून ती लिनिएज हीच सांगते की आपल्याला मादक पदार्थांपासून दूर राहिलं पाहिजे. कोकणात पावसाची रिपरिप सुरू आहे. अशातच शेतीच्या कामांची लगबग सुद्धा वाढली. तुरंबव चिपळूण येथील आपल्या शेतात आमदार भास्कर जाधव लावणीत दंग झालेत. दरवर्षी ते आवर्जून आपल्या शेतात कष्ट करताना दिसत आहेत. राजकारणात उत्तम बीज होतं म्हणून फळ रसाळ गोमटी व्हायची, मात्र आता सुडाचा प्रवास करणारी फळ जन्माला आल्याचा टोला जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय. ज्याने चिखलातून कमळ उगवेल म्हणून राजकारणाचा चिखल केलाय त्यांचे कमळ चिखलातच नाश पावेल असे टीकास्त्रही आमदार भास्कर जाधव यांनी सोडले. अरे तुरमवच्या टोकाला रे झेंग्या, तुरमवच्या टोकाला, तुरमवच्या टोकाला रे झेंग्या, तुरमवच्या टोकाला. अरे तुरमवच्या टोकाला रे झिंग्या, तुरमवच्या टोकाला, तुरमवच्या टोकाला रे झिंग्या, तुरमवच्या टोकाला. कसं आहे की महाराष्ट्रातली राजकीय लावणी जी होती किंवा ही लावणी करण्याकरता जे रोप तयार केलं जातं ते पूर्वी खूप चांगल्या विचारांचं, खूप चांगल्या संस्कारांचं अशा प्रकारचं बियाणं होतं. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये देशात आणि राज्यात पूर्वी असं म्हणजे अतिशय निकृष्ट बियाणं हे राजकारणामध्ये निर्माण झालेलं आहे. त्यामुळं ह्या लावण्या ह्या सगळ्या सध्या अतिशय म्हणजे फिकट झालेल्या आहेत, रोगट झालेल्या आहेत. आम्हाला शाळेमध्ये शिक्षकांनी शिकवलं होतं की उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी, आणि म्हणून उत्तम बीज असेल तर फळं चांगली येतात. यापूर्वी राजकारणातलं उत्तम बीज होतं आणि म्हणून राजकारणात देखील फळं रसाळ गोमटी होती. परंतु आता सुडाचा प्रवास करणारी फळं या ठिकाणी जन्माला आलेली आहेत. आपण बघतोय पावसाची संततधार सुरू आहे. आपण चिखलामध्ये उभा आहात, शेतामध्ये चिखल झालेला आहे, लावणी लावत आहे, परंतु अशा प्रकारचा राजकीय चिखल सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. काय सांगाल? असं आहे की कोकणामध्ये चांगलं पीक येण्याकरता चिखल केल्याशिवाय पीक चांगलं येतच नाही. पण यंदा तुम्ही म्हणता तसं मुसळधार पाऊस नाही, पाऊस कमी आहे. पाऊस उशिरा सुरू झाला, पाऊस खूपच कमी आहे. कोकणामध्ये सतत धो 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 पाऊस पडेल त्याच वेळेला लावणी होऊ शकते. परंतु राजकीय चिखल हा झाला आहे. ज्यांना असं वाटतं की चिखलातून कमळ उगवतं आणि म्हणून हा राजकारणाचा चिखल केला तर आमचं कमळ उगवेल असं ज्यांना वाटतं त्यांचं कमळ हे नाश पावणार आहे चिखलामध्ये.